चला येताव ना. अरे चला एका आत्याच्या गावाला चाललोय. मस्त आता आंबे बिंबे खाणार, चिक्कू बिक्कू, मस्त नदीत पावायला जाणार. गरमी लय आहे. चला मग निघतोय आता. बॅगा बिगा भरतोय, या कपडे बिपडे भरतोय मस्त पद्धतशीर मध्ये. तर आता आम्ही आता निघालोय. आता इथून जाणार रिक्षातून घाटकोपर स्टेशनला, मग दादरची ट्रेन पकडणार. आता आमच्या अजून माणसं जरा पुढे. तर आम्ही आता निघालोय. माझे मामा बहीण आणि हा बघा एक फुकट आलाय. अजून पाठीमागे आहेत दोघं तिघे जण. हे लोक काय दादरपर्यंतच आहे आणि आम्ही डायरेक्ट गावाला जाणार. तर आम्ही आता रिक्षामधून उतरलोय, घाटकोपर स्टेशनला आलोय. आता दादाची ट्रेन पकडणार. 11:15ची ट्रेन आहे आमची गावाला जायची, तुतारी रत्नागिरी. तर मामा आता तिकीट काढायला गेलेत. आम्ही जरा वेट करतोय सगळे. तर आमची ट्रेन आता बघायला लागेल तिकीट. तर चला. तर आम्ही आता घाटकोपरवरून ट्रेन पकडलो. सगळे लोक बसले. आम्ही आता डोरला लटकायला चाललो. आता का तर आम्ही आता घाटकोपरात बसून दादरला उतरलोय. तर सगळे वरती खूप गर्दी आहे. सगळे गावाला निघालेत आंबे बिंबे खायला. तर आम्ही पण आता बघतोय आमची ट्रेन कुठं आहे. पहिला 5 नंबरला होती, आता 11 नंबरला. एवढा भाजा घेऊन फिरायला लागायचं म्हणजे काय बोलायचं. तर आम्ही डब्बा शोधायला, जनरल डब्बा शोधायला एवढा वाजा घेऊन फिरतोय. तर आम्हाला काय दिसन असा झाला आहे. एवढी माणसं बसलीत पण आता काय दिसन असं झाले. सगळे कोकणात जायला बसलीत आणि ही ट्रेन अर्धा 1 तास झाला अजून काही दिसन अशी नाही झाली. आता बघू किती तासांनी येते. बघू. आम्ही आता इथं थांबलोय. आता ट्रेनची वाट बघतोय. आता कोणती तरी हावडा का सावडा कोणती तरी येते. बघू आपण आता ही कोणती तरी ट्रेन आली. बघू शकता तुम्ही. कोकणला जाणारी माणसं बघा किती. एवढी गरमी असून जायला बघतात. पावसाचं सीझन असं तर एक वेळेस ठीक असतं, पण आता एवढी गरमी चालू आहे. व्हेंटिलेटर खूप जास्त झालं आहे. तर सोलापूरची ट्रेन लागली. आमची ट्रेन अजून आली नाही रे बाबा. आम्हाला सावंतवाडी पाहिजे आणि आमची आता 11:30 म्हणजे 11:30 तर लागणार, म्हणजे 12 वाजता निघणार आमची ट्रेन. ती आता सोलापूरची ट्रेन. सगळे सोलापूरची माणसं चालले. तर ही कोकण कन्या एक्सप्रेस एवढी गर्दी आहे बाबा. एकामेकाच्या उराव बॅगा टाकून चढतात. अर्धा 1 तासाने आता ट्रेन आली आहे. सगळे बॅगा बिगा देऊन हातात. आम्ही पण आपला रेडी आहे. डायरेक्ट आतमध्ये आता पोचणार डायरेक्ट आमची जागा पकडणार. चला आता ट्रेन आली. इथंच आली. बाय बाय बाय. आम्ही आता चढतो. तर आता आमची ट्रेन आली आहे तुतारी. तर सगळ्यांना लाईनीत सोडतात आतमध्ये. आम्हाला ते बसायला जागा भेटली, पण बाथरूमच्या बाजूला. अरे चालतं फक्त बसायला जागा भेटली पाहिजे. उभं राहा नाही तर कसं पण झोपून. आता डायरेक्ट 2-3 तास बसायचं. मग लेटर राहून घेतलं की डायरेक्ट खेळला उठेल. मग चला या तुम्ही पण एन्जॉयमेंट. तर आमची आता ट्रेन निघाली. नाही लागले हो तुमची एक बॅग किती आहे हे बघा. ठाण्याला गाडी आमची थांबली. तर आता मानगाव आलाय. आम्ही आता विहीरला आलोय. करंजेवाडी आलोय आता.
दिवाणखवाडी एवढं दिसत नाही रात्रीचं, पूर्ण काळोख आहे. तर फायनली खेडला पोचलो आम्ही. तर आता आम्ही चाललोय जरा विक्रम शोधायला. तिथून जाणार आम्ही एस टी स्टँडला. तर 6:30ला एस टी चालू होते. तर 6:30ला एस टीत बसून आम्ही 7 वाजता घरी. आता जाणार घरी. तर आम्हाला आता रिक्षा भेटली, बघू शकतास. ए चला, अजून एक सीट बाकी आहे. आता ते काका अजून एक सीट बोलवत आहेत. तर आम्ही हॉटेलला उतरलोय. आता नाश्ता पाणी करणार. तर आत्ताशी आमची आता चाय आली. अजून पोरं जरा कमी आहेत म्हणून नाश्ता थोडा लेट येणार आहे. डिजिटल लालपरी आहे आणि जुनी लालपरी समोर आहे. इथं एक लालपरी आहे. आमच्या खेडमध्ये नुसत्या पर्याच आहेत. तुम्ही बघू शकता, नुसत्या लाल पर्याच आहेत. तर आम्ही आता एस टी पकडायला चाललोय. तर आमची एस टी लागली आहे शिवतर जामगा. चला लवकर लवकर चला, लाईन खूप मोठी आहे. चला चला चला. तर आम्ही आता एस टी मध्ये बसलोय. आता जरा अपडेट झालंय. एस टी पहिला वेगळी होती, आता जरा सीटा बिटा फुल ट्रॅव्हल्स वाणी केल्यात. आता आम्ही जाणार शिवतर जामगा. आता आतमध्ये जाणार. सगळे आरजी लोक आमची पुढे बसले आणि मी एकटाच पाठीमागे बसलो. हा आता आमचं हे गाव. तर आम्ही आता उतरलोय. बघ इथे आमची सुंदर आहे आमच्या गाव. तर आम्ही आता इथं उतरलोय. आमचं घर तिथं समोर आहे. तर असं सुंदर असं वातावरण. मी बाई आलो रे. तू जास्त एक्सप्रेशन नको दे. ही नदी आता एवढा ऊन पडलाय की पाणी पूर्ण सुकून घेतलंय. आता येणार परत आम्ही पावसाळ्यात बघणार. आणि हा ब्रिज खूप पुराणा आहे. ही आमची आत्या म्हातारबाई. झूम कर समोर. फिरो इकडे पण. बस बस बस. फायनली आम्ही आता आलोय गावाला. एवढी सगळी बाग आमची बाबा. आज दुपारी काढायचं मस्त. हे पाठीमागची साईड. अरे आई मला हॉटेल रुपया आपण बिचारा ठेवलाय. बघ हॉटेल रुपया माझा. अरे हॉटेल रुपया खाली भूत आहे. लाईक वाव. खाली आहे. इथं मला खाली नाही. ही बारी कुठे होती? आता खूप ऊन आहे. तर जरा आता झोपतो जेवून. या तुम्ही पण जेवायला. गावचं जेवण आहे. भाकरी करू दे. हो भाकरी बनवतोय मी. या तुम्ही पण भाकरी बनवायला.
आता मस्त भाकरी बनवली, भात आणि डाळ आहे, भाकरी, अजून हा काय मिरचीचा ठेचा आहे आणि फ्लावरची भाजी आहे. बघू शकता हा 5 वर्षांनी माझ्या इथं आलाय. सावड्याला कुठं राहतो, सावड्याचा डुक्कर असं याला नाव पडलंय गावाला. तर आता आला, आता आम्ही आता इकडे झोपतोय. तुम्ही पण या झोपायला. तुम्ही कधी झोपला नसाल दुपारचं तर आम्ही झोपतो. या आत्याला बघा केवढी झोप आली. तिची नातवंड आले नुसते तिलाच बोंबलतायत. चला बाय. तर आम्ही संध्याकाळी नाश्त्याला दुधाची चहा, प्युअर म्हैसीच्या दुधाची चहा आम्ही पियालोय. आपल्या इथं भेटत नाही पण इथं भेटते प्युअर म्हैसीच्या दुधाची चहा. या काजू खायला, तुम्ही कधी खाल्ला नसाल तर आम्ही खातोय. तर आम्ही आता निघालो जरा फिरायला. ऊन पण कमी झालंय बघा तुम्ही. दुपारी खूप ऊन होतं म्हणून आम्ही जरा झोपलो. आता ऊन कमी झाले, संध्याकाळ झाली तर आम्ही आता निघालोय. तर बघू काय काय शोधतायत. तर आम्हाला इथं काजू पडलेले दिसतात पण काजूच्या बिया दिसत नाहीत. अर्ध्यांनी घेऊन गेलेत. पावसाची सोय करून टाकतायत, फाटी रचून ठेवतात. आम्ही आता थोडस चालत इकडं आलोय. गावची विक्रम दुधाची गाडी बनवली, तिला दूध जाईल विक्रीला. आम्ही आता गायच्या गोट्यात आलोय. आम्ही सकाळी म्हैशीचं दूध पिलो, आता गायचं दूध पितोय. तर आम्ही आता विक्रम चालवतोय. सगळे मंडळी हो बसा लवकर. ए रत्नागिरी बसलाय, खेड बसलाय, ओ सोलापूर वाले बसा की लवकर, चला लवकर. तर गाय आले वाड्यात जायला आणि आमच्या पाठीमागे लागले. बघते मारणार ती. तर आम्ही हाकलतो. हे गावचं मेकअप आहे. मुंबईचं मेकअप तुम्हाला ब्युटी पार्लर मिळेल पण हे लावलं ना तुम्ही गोरे होऊन जाणार. एक नंबर गावचं मेकअप आहे, एकदा लावून बघा. संध्याकाळ झाली, सगळे आपापल्या घरी चाललेत. वासरू आला पाठीमागून. आत्ताच काढलेलं गाईचं दूध मस्त गरम गरम. आम्ही आता चाललोय घरी, नाही दुकानात चाललोय. जरा सामान बिमान आणणार, नाश्ता पाणी थोडा. हा ट्रॅक्टर खूप कामाला येतो. गावातलं हे एकच छोटंसं दुकान मस्त आहे, बरं आहे, जवळच्या जवळ आहे. आम्ही आता गावचं आईस्क्रीम खातोय. तुम्ही कधी खाल्ला नसेल तर तुम्ही पण या खायला. आम्ही पण खातो, तुम्ही बघत बसा आम्हाला. तर आम्ही आता साखर आणि अंडी घेतली. तर मस्त आम्ही घरी जाऊन अंडा फ्राय करणार आणि रात्री फुल अंड्याला खाणार. चला संध्याकाळ झाली, आता आम्ही चाललोय घरी. खूप रात्र झाली, कशी काय अंधार लवकर पडतो गावाला. चाललो आता घरी. दुकानातून सामान विमान अर्धी लोक गेली पुढं, आम्ही 3 जणच राहिलोय पाठीमागे. तर फायनली आम्ही आमच्या आता घरी आलो. आता जरा जेवण बनवणार. आज अंडा कढी आहे, तुम्ही पण या खायला. आता आम्ही बनवतो घरी जाऊन. तर आम्ही आता गावच्या चुलीवरती भुर्जी बनवतोय. तुम्ही पण या भुर्जी खायला. तुम्ही कधी खाल्ली नसाल तर आम्ही खातोय, तुम्ही बघा आम्हाला. हे बघा सगळे आरामात बसलेत. हे आता परत चपात्या बनवते. हे लोक TV बघतायत.
बाबा आणखी बघ बाबांना सांग. अरे किती दिवस हॉटेल मधलं जेवण खावा, एकदा आमच्या चुलीवरचं जेवण खावा. नाही टोप संपवला तर मला बोला, या लवकर. तुम्ही कधी खाल्ला नसेल तर खावायला या लवकर. थांबा जरा, कांदा जरा गरम होऊ दे, मग आपण याच्यात अंडी टाकूया. लगेच भाताचा तडका. तर आम्ही आता भात टाकलाय, इथं अंडा. तर फायनली आमचा अंडा भात रेडी झालाय. तर या तुम्ही पण खायला. आतमध्ये मोठी मोठी अंडी आहेत, ती जरा खूप खाली आहेत, दिसणार नाही तुम्हाला. तर एकदा चव, तर आम्ही चुलीवरचं जेवण म्हणजे काय, आम्ही पोटभर खातो, मग ते कशात पण असो. तर आम्ही आता जेवायला बसतोय, अंडा भात घेऊन रेडी आणला तिकडून. आता सगळे जेवायला बसले. तर आता सगळ्यांना अंडा राईस हाय करा, या जेवायला. ओ बुवा या. मस्त कोल्हापुरी ठेचा पण आम्ही घेतलाय सोबतीला. आता सगळे भेटताय. कढई तर अर्धीच खाली झाले, अजून एक कढई येते. तर आम्ही आता झोपतोय जेवण घेऊन. गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.